नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT मार्फत जमा करण्यात येणार आहे. यासंबंधी शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत या संदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सेवा विभागांतर्गत दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पहा यामध्ये काय स्पष्ट माहिती दिलेली आहे. शासन निर्णय: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. पुढे पहा, क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील DBT पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या म्हणजेच DBT पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 29,77,250 इतकी आहे. त्यापैकी DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 19,74,085 इतकी आहे. माहे, जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे केवळ DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर पहा, यामध्ये ज्यांचं इथे DBT ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे, अशा लाभार्थ्यांना हे जे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तर ज्यांचं इथे DBT लिंक नाही, आधार व्हॅलिडेट नाही, तर अशांना हे जे पैसे मिळणार नाहीत, असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पुढे पहा, दिनांक 28/1/2025 पर्यंत DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे 9,35,297. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे 10,38,788. तर एकूण लाभार्थी संख्या आहे 19,74,085. एवढ्या लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट झालेलं आहे. तर या लाभार्थ्यांना माहे, जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता ₹61 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. तर एवढे पात्र लाभार्थी आहेत. तर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे, तर जे काही पात्र लाभार्थी आहेत, तर यांच्या खात्यावर लवकरात लवकर हे जे पैसे जमा होणार आहेत. तर ज्यांचं इथे आधार लिंक नाही, DBT ॲक्टिव्ह नाही, अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांचं DBT ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, आधार लिंक करून घ्यायचं आहे, तरच त्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.